काही भाकरी केली आहे, वांग्याची भाजी केली आहे, भात केला आहे, मेथीची भाजी केली आहे थोडी, आणि ही शिळ्या चपात्यापासून ह्याच्यामध्ये तूप साखर टाकून गरम केले. आमच्या थंडीचं शिळ्यासुद्धा अजिबात काय वाटलं होत नाही. सगळंच आम्ही तिथल्या तिथं व्यवस्थित करून खाता, वाटोळ कधीच करत नाही. एकदा करून बघा तुम्ही बी. तर खातो खायला ग हलवलंय, कडक झालंय ते ह्यानं. बघा कसं खारीसारखं झालं हो. काही शिळ्या चपात्याचं रात्रीचं केलंय, त्याच्यात तूप साखर टाकून नुसती खारी खाली लागते, नुसती कुरकुरीत लागते. खाऊन दाखवू का? फुले थोडी मेथीची भाजी होती, केली आता तव्यात. आई भूक लागली, पटकन द्या बरं. झालं की आता थोडी पाणी आटलं की जेवा. आता जेवायचं आहे. शिळ्या चपातीचे तुकडे लेख वाटाले, पटकन द्या. झाला खायची साईड कसं खरखर वाजवलं. खारी खाली लागते आता हे. आता त्यावर थोडं तूप टाकते. मग आज काय काय करणार आहोत? आज भाकरी टाकणार आहोत, वांग्याची भाजी करणार आहोत थोडी. कसलं म्हणजे खारं वांग का लाल वांग? येसराचं वांग करणार आहोत. हां, घरचा मसाल्याचा. आधी भाकरी टाकून घेते 2-3 दिवस झाला व्हिडिओ केला ना. काय राहते, काम होते, कामानं बंदच नाही. पाहिजे होता करणं झालं नाही. आता बघावं लागतं काम. उद्या आपल्या इकडे येळामुषा आहे, त्यासाठी काय काय बाजारला जायचे, सामान आणायचे, माळवं आणायचे, भाजीला वाटाणे शेंगा आहे तर काय राहणार, वांगी बटाटे फुलकोबी, मिसळ भाजीला आणा लागते की. अजून काय काय करणार? बाजरीचं आता संध्याकाळी उद्या संध्याकाळी रातभर स्वयंपाक करायचा असते ती. गुंडे करायची, खीर शिजवायची, भाजी करायची मिक्स सगळी, थंडीच्या भाकरी करायच्या, आंबील करायची, थोडी चटणी करायची, भजी करायची. म्हणजे दिवसभराचं जेवण राहणार. दिवसभर आमच्यातले लोक येते जेवायला, आंबील प्यायला. आई शिळ्या चपात्याचं काय करणार आहो का? हा, 2 चपात्या राहते शिळ्या. आता ती बारीक तुकडे करायचे, तव्यात थोडं तूप टाकायचं, गरम करून त्याच्यात तुकडे टाकायचे, खाली वरी करायचे, त्याच्यामध्ये साखर टाकायची, साखर टाकून जरा कडक करायची. म्हणजे भारी लागते, खाली खाली लागते, खाली करायचं. चपात्या आहेत अजून, कशाला वाटून करायच्या. आई ती वेगळीच भाकर दिसायला, कशाची आहे? पिवळ्याची ज्वारीची. हां, आता शेंगण्याच्या कूटमध्ये ह्याच्यात मीठ तिखट थोडे मिक्स करून घेते, हळद ती, आणि वांग्यात भरते. म्हणजे सगळं आधीच भरायचं. मिक्स सगळं करून थोडी हळद टाकते, थोडा घरचा इसूर आहे काळा मसाला टाकते थोडा. म्हणजे मसाला पुडा ही सगळं आधीच. सगळं मिक्स करून घ्यायचं, पुन्हा वांग्याच्या मध्ये भरायचं. फक्त तेलात तळून भाजी. ही सुहाना
नुसतं तेलात तळून करायची भाजी. हां. आता ही वांगी आहेत चिरलेली गोल, ह्याच्यामध्ये सगळं आता मीठ राहील टाकायचं अजून थोडं, ह्याच्यात मीठ टाकते थोडं, घरकुलची पुडी टाकते. आता हे मिक्स करते एका ठिकाणी, झाले सगळं मिक्स करून आता ह्याच्यात भरून घेते वांग्यामध्ये. 4 खापी का करता वांग्याच्या? ही सामान भरून करायचं असते म्हणून भरलेलं वांग, हां. त्यालाच म्हणते भरलेलं वांग, असं काळ्या तिखटाचं करायचं. म्हणजे वांग्याची भाजी कधी बी करायची म्हणलं की चिरायची. हां असे चिरून चार जर तुकडे आपल्याला करायचे. हिरव्या मिरच्याचं बी खारं हां, वांग असंच करायचं. करायचं खारं वांग हिरव्या मिरच्या सुद्धा. हां. आता उद्या करून हिरव्या मिरच्याचं वांग ते नुसतं खारं वांग करायचं त्याचं. हां. आता तेल टाकून घेते, पाणी आता गरम झाले. ते कढई गरम करते जरा. आता कढई गरम झाली, तेल टाकून घेते. वांग्याला कांदा बी टाकू शकता की? टाकू शकता, पण काय नाही गरज टाकायची या वांग्याला. हां. म्हणजे खाऱ्या वांग्याला टाकता. खऱ्या वांग्याला टाकायचं, खरा पण टाकते तर, पण ही असं बी एकदा करून बघायला चांगलं होतं. मला टाकते. जरा चांगलं करू देते मग या. जिरे टाकते थोडे, कोथिंबीर वाटते ती आधी टाकते तळून घेऊन. आता ह्याच्यात थोडी कोथिंबीर टाकते, टमाटर टाकते थोडं, टमाटर जरा वेळ लागते जरा चांगलं तेला चांगलं तळून घ्यायचं टमाटर. थोडं मीठ टाकू, मिठाने जरा लवकर निघून येते टमाटर. हां तळून घ्यायचं जरा. थोडी सुद्धा हळद टाकते. पोळी घेते जरा, पोळी शिज हलवायची. छान तळून घ्यायचं टमाटरमध्ये, करायचं बारीक असं मिक्सरमध्ये वाटल्यासारखं बारीक होते. छान तळून तेलामध्ये परतून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची कच्ची. आता वांग टाकून तेलात जरा परतून घ्यायचं. थोडं 2 मिनटं तेलामध्ये थोडं शिजू द्यायचं.
वाटून वाटीवर पाणी जरा शिजवून घेते तेला शिजवून घेते आता थोडं काही पाणी वापरून घेते ते झाकण घे इकडे त्याच्यावर झाकू जरा त्याची आता जरा शिजवून घ्यायचं थोडं वाटून पाणी टाकून घेते आता शिजवून घ्यायचं आता एक खाल्ला मसाला मिक्स केला आहे का ते आता टाकून घ्यायचे मध्ये झाला आता छान शिजून दिसते आता याला झाकून घेऊ याच्यावर थोडं शिजायचं थोडं वेळ दिला फोटो हा दिला. अजून काय करणार? आता ती चपाती घेता दोन त्याची कढईमध्ये तूप टाकून थोडं तुपामध्ये साखर टाकून त्या तुकडे असे खाली गरम करायचे कडक कडक होईपर्यंत ठेवायची मध्ये कढई भाजायची आणि ती खाली खाल्ल्यासारखी कडक कडक लागते नुसतं असं कुरकुरीत रात्रीच्या चपाती घेता दोन त्याच्यात करून घेते थोडं सकाळी सकाळी खाते तिकडेच गेलेत का नाही बघ शिजलंच नाही अजून काहीच नाही मग मध्यम शिजू द्यायचं लई बी गाळ शिजू द्यायचं नाही चवदार लागते वांग लई गाळ शिजले नाही लागत चांगलं थोडं असं थोडं शिजावं थोडं कच्चं राहावं असं करायचं छान लागतं आता हे छोटे छोटे बारीक तुकडे करून घेते चपाती घेता रात्रीचे दोन त्याचे बारीक तुकडे करून ते तूप साखर टाकून खाली बिरी करते ते कडक कडक लागते कुरकुरीत लागते खाली खाल्ल्यासारखं लई भारी होते ती लेकरं पहिलं असले शाळेचं लई करून खाऊन त्याचे पोहे बी करते वाटतं की करतात की ज्याला जी आवडते ती करायचं ते पण चुलीवर. हां चल बघू आता शिजले वांग शिजलं असतं उतरून घेऊन खाली शिजले आता घेऊ खाली आणि ही काढून घेऊ वांग कसं करतात भाजी पाणी टाका थोडं अजून पुरायचं नाही बस देवीने चांगला भाजीला गार पाणी टाकलं की भाजी अशी चवदार लागत जरा पाणी असं वर ताटात पाणी ठेवायचं गरम आणि गरम पाणी टाकायचं गरम करून ताटात वर ठेवून द्यायचं झाकून जेवण केलं असतं मी जेवण आपण तिला घरी चप करायला घेतली जरा उकळी दिली का त्याला उतरवून घेते खाली झाली भाजी आता वांग्याची काढून कशाचं घ्यायचं चांगलं होते बसेल काय बसत नाही बसायची ग कढई तापते आता त्याच्यात तूप टाकून घ्यायचे म्हणजे त्याला ऐवजी तुपातच तळून घ्यायचं सगळं तुपातच भाजी नंतर खाली खाल्ल्यासारखं लागतं आता हे बारीक तुकडे केले आहेत ती मध्ये टाकून घ्यायचे कडक होते चांगलं
आता ही तुकडे टाकून घेते मध्ये. आता ह्याला सारखं हलवायचं लई वेळ. म्हणजे कडक होऊस तर हा सारखं कडक हलत होऊस तर ह्याला हलवायचे. पुन्हा साखर टाकायची मध्ये. थोडं कडक होऊ द्यायचे. आई मग अशी कुंभार मामा आलती होती काहीतरी घेऊन. ती येळ आमुशाला आंबिलीला बिंदगी असते असली आळंद बिंदगी. हा त्याच्यामध्ये आंबील नेता. म्हणजे त्याच्यावर ते चुन्यानं काहीतरी डिझाईन. ते पांडवं काढतात त्याच्यावर. हा त्याला पांडवं काढायचे त्याच्यावर आधी आज धुवून भिजू घालून खायची रातभर हा पाण्यानं. जरा ती मधलं सगळी घाण निघून जाते, माती किती सगळी. आणि दुसऱ्या दिवशी येळवसली सकाळी त्यात आंबील टाकायची भरून. त्याला पांडवं काढायचे, त्याच्यावर हळद कुंकू टाकायचं. पुन्हा त्याच्यासोबत ते आळंद असते, त्या आळंदामध्ये म्हणजे छोटं तर जेवण लहान. बारकं छोटं असते गाडगाई आळंद मध्ये त्याला. म्हणजे आपण जिथे येळवस करता त्याच्या शेजारी ठेवायचं ती. खायचं. आणि त्याच्यामध्ये हा असते वटभरण असते आळंदीमध्ये. लाडू असतात कुंदीचे ठेच्यामध्ये. हा आणि त्या बिंदगीमध्ये आंबील असते. त्याला झाकणी असतात वगैरे झाकायला. अशा गोल झाकणी असतात कुंभारापासून. हे सगळं आणून देते कुंभार आमचे. लय वर्षानं आहे त्यानं. आमच्या सासऱ्यापासून त्यानं देते आणून देते. आता ह्याच्यात थोडी साखर टाकायची. आता ह्याला चांगलं खाली करायचं. वास पण भारी येईल. हा तुपाचा. आई गाईचं पांढरं का पिवळं असते तूप? म्हशीचं पांढरं असते, गाईचं पिवळं असते, जरा पिवळसर असते. आपली आता गाय यायला झाली आता येईलच अजून. ते खरवसच्या वड्या करून द्या ना एकदा. गाय यायला का पहिल्या दिवसात खर्च असते, दुधाचा खरूच होते त्याच्या करायच्या. पहिल्या दिवशी पहिलीच चिका असते त्याच्या वड्या छान होतात. कसं टाकून करता तुम्ही? त्याला आधी बघण्यात आदण ठेवायचं. हा आणि कुकरच्या डब्यामध्ये दूध घ्यायचं, त्याच्यामध्ये गूळ विलायची सगळं मिक्स करायचं, बारीक दुधामध्ये घुटून घ्यायचं. तसंच मध्ये डबा ठेवायचं, झाकण ठेवायचं. मध्ये नारळ बी टाकतील म्हणा कच्चं? टाकते की म्हणजे जशा आवडीप्रमाणे. थोडं टाकायचं ज्याला आवडायचं, पण तेवढं नाहीच खास लागत नारळाचं. फक्त विलायची टाकायची त्याच्यामध्ये दुधात. गूळ दुधात मिक्स करून घ्यायचा सगळा. असं बारीक खवा असं मिक्स करून घ्यायचं, हटून घ्यायचं. ती दूध मिक्स कालवायचं एका एकजीव करायचा दोन्हीचा, दुधाचा आणि गुळाचा विलायचीचा. आणि जुगण्यात आदन ठेवायचं, उकळलं पाणी त्याच्यामध्ये डबा ठेवायचा ती दुधाचा. आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं. जसं उकळलं पाणी तसंच ती शिजते. त्याच्या वड्या काढायच्या पुन्हा, वड्या निघते त्याच्या पुन्हा खरवसच्या वड्या. खरवसच्या पुन्हा त्याच्या वड्या काढायच्या बाजूला. भारी होते. आता गाय येईल का पहिलीच्या दुधाच्या चिकाच्या करायच्या वड्या. आता थोडंसं तूप टाकून मध्ये तुपातच तळायचे सारखं. हे आहे म्हशीचं तूप. मग आता आपल्या आडीवर का ह्याच्यावर तापवायचं? आडीवर टाकते आम्ही दुधात. आता आडी करायची त्याच्यात दूध खायचं. लाल दूध टाकते संध्याकाळपासून. लाल साईते रटच्या रट भाकरी. दूध बी लाल भारी चहा लागते त्याचं. लाल दुधाला चहा तापलेला. दिवसभर आडी ठुता आम्ही दूध. आणि साई पण भाकरी वाणी येते. भाकरी लाल जर साई ताक पण लाल जर ताक होते. लय भारी ताकद लागते. ह्या वर्षीच आपल्याला फक्त ताक नाही खायला. गाय येईल की होते घरचं.
गेल्या वेळेस दिवाळी दिली ती म्हणून खायला भेटलं होतं जास्त. हां आता मी ते एवढ्या 4-8 दिवसात हं. त्याला चांगलं भाजावं लागते, कडक कडक होते. हं.